हॅलो गाईज, मी शिवकन्या यूथ आय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर जो आजचा दिनांक आहे तो 1 जुलै 2020 आहे आणि जो काही वार आहे तो बुधवार आहे। तर जे काही आज आपण म्हणतो नवीन मंथ चालू होत आहे, तर आपल्याला एक मोटिवेशन जेव्हा असतं तर ते आपण म्हणतो की मी उद्यापासून सुरुवात करेल, परवापासून करेल, पहिला दुसरा नवीन महिना चालू झाले की करेल। तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटीज आहे, तर आपल्याला एक नवीन महिना चालू झालेला आहे, तर आजपासून आपली जी काही प्लॅनिंग आहे ती आपण करू शकतो। जर इथून मागे तुम्ही काही प्लॅनिंग केलेली नसेल, जे काही आपल्या एक्झामचे आहे, तर 1 जुलै आहे, तर तुम्ही फ्रेशली नव्या दिवसाची सुरुवात करू शकता, नव्या महिन्याची सुरुवात करू शकता आणि तुमचं जे काही शेड्यूल आहे ते तुम्ही फॉलो करू शकता। तर जे काही 1 जुलै आहे आणि आपली जी काही परीक्षा आहे, जी की आपण प्रिलिमिनरी म्हणतो, जी काही 4 ऑक्टोबरला आहे, तर ती जवळ येत आहे। त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे। जे की काही नवीन पॉईंट्स असतील किंवा काही तुम्ही वाचलेलं नसेल तर ते स्किप करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही जे काही वाचलंय त्याला रिव्हिजन करा, त्याच्यावरती फोकस द्या। जर एखादा खूपच महत्त्वाचा पॉईंट असेल तर तो तुम्ही समजून घेऊ शकता, पण जे काही समजलेलं आहे त्याच्यावरतीच तुम्ही आता रिव्हिजन करू शकता आणि त्याचनंतर जास्तीत जास्त टेस्ट तुम्हाला सॉल्व करायच्यात, जेणेकरून तुम्ही प्रिलिमिनरी जे एक्झाम आहे त्याला तयार व्हाल। की आपल्याला माहीत नाही जे काही कोरोनाचं संकट आहे ते किती दिवस चालेल, किती दिवस नाही किंवा काय असेल माहीत नाही, पण एक्झामची डेट आलेली आहे तर पोस्टपोन होईल का, ह्या गोष्टीमध्ये राहण्यापेक्षा आपण आपला अभ्यास करूयात, जेणेकरून आपण आपल्या एक्झामची जी आहे त्याच्यासाठी तयार असू। आणि चला, जे काही द हिंदूचं आर्टिकल आहे मी तुम्हाला ते मराठीमध्ये समजावून सांगणार आहे, त्याचं जे ॲनालिसिस आहे ते मराठीमध्ये समजावून सांगणार आहे। तर चला स्टार्ट करूया। तर पहिलं जे काही चायनाचे जे काही ॲप्स आहेत ते बॉयकॉट केलेले आहेत किंवा बॅन केलेले आहेत, तर तेच बघणार आहोत आपण। जे की 59 जे म्हणतो 59 ॲप आहे ते चायनाच्या बॅन केलेले आहे आणि त्याच्यासाठी जे काही आपलं आर्टिकल आलेलं आहे ते बघूयात। तर जे काही आलेलं आर्टिकल आहे त्याच्यामध्ये असं आहे, बऱ्याच जे काही ॲप्स आहे तर आपण गोपनीयतेचा प्रश्न किंवा आपल्याला जे म्हणतो की राष्ट्रीय सुरक्षाचे समस्या जे आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी त्या बंद करण्यात येत आहे आणि आपली जी काही लोकांची प्रायव्हसी आहे, ज्या काही गोष्टी आहेत, ते डेटा आहे तो जे काही चायना आहे तो पूर्णपणे यूज करू शकतो आणि आपल्या नॅशनल सिक्युरिटीला थ्रेट निर्माण होऊ शकतो। तर ह्या जे काही गोष्टी आहेत ते पूर्ण गुंतागुंतीच्या आहेत। तर आपलं जे काही ॲक्च्युअल आर्टिकल आहे त्याला आपण सुरुवात करूया। तर इथे जे काही 59 ॲप्स आहे तर त्याची मी लिस्ट दिलेली आहे आणि ही द हिंदूच्या पेपरमधूनच ही लिस्ट घेतलेली आहे। तर कोणकोणत्या ज्या काही चायनीज ॲप आहेत ते कोणकोणत्या आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या यूज करता तर त्यात बघू शकता। जे की मोस्टली लोक सर्व टिकटॉक यूज करतात, जे की फर्स्ट नंबरलाच आहे। तर चला, आपलं जे काही आर्टिकल आहे त्याच्यामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत तर बघूयात। जे की आपले जे काही डेटा सिक्युरिटी आणि नॅशनल सॉव्हरेनिटी आहे तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, तर 59 जे की जास्तीत जास्त यूज केल्या जातात चायनीज कंपनीचं त्याचं जे काही लिंक आहे त्या बॅन केलेल्या आहे किंवा त्या बंद केलेल्या आहेत। त्याचनंतर त्याच्यात कोणती ती जी काही व्हिडिओ शेअरिंग आहे, जे लोकल नेटवर्किंग म्हणतो ती टिकटॉक ॲप, आणि आज ती सर्वात जास्त फेमस झालेली ॲप आहे, सर्वच यूज करतात। मी ती यूज करत नाही, तुम्ही करत असाल तर तुमच्या जे काही तुम्हाला काय वाटतंय, जे की तुम्ही टिकटॉक तुमचं चालत नाही, तुमच्या मोबाईलमध्ये ते ऑपरेट होणार नाही, तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। कारण मी तर ती यूज करत नाही त्यामुळे मला काहीच नाही। त्याचनंतर जे काही मोबाईल ब्राउझर आहे तर ते जे काही UC ब्राउझर आहे ते पण, आणि त्याच्यानंतर जे काही फाईल शेअरिंग ॲप जे काही शेअरिट आहे तर हे मी यूज करते, तर ते आपल्याकडे नसणार आहे, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तसं देऊ शकता। त्याचनंतर जर आपण बघितलं तर जे काही इंडियाचे आहेत तर ते मोर दॅन 100 मिलियन लोक जे आहेत त्याच्यावर मंथली ॲक्टिव्ह युजर आहेत आणि जे काही ॲप आहेत ते ओरिजिन चायनातून होतात। त्यानंतर आपल्या इंडियाचं जे काही आहे हे जे काही 3 ॲप आहे जास्तीत जास्त लोक त्याचा यूज करतात। त्याचनंतर जे काही एक्सप्लेन आहे, जे आपली मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचं एक्सप्लेनेशन जे आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे, जे काही थ्रेट क्रिएट होतोय, जे काही आपले नॅशनल सॉव्हरेनिटी आणि जे काही सिक्युरिटी आहे डेटा सिक्युरिटीसाठी त्याच्यासाठी थ्रेट निर्माण होतोय, त्याच्यासाठी त्यांनी त्या जे काही ॲप आहे त्याच्या बॅन केलेले आहेत। त्याचनंतर जे काही ती इन्फॉर्मेशन त्या ॲपमध्ये असते, आपली इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, आपण सर्व ॲक्सेस अलाव करत जातो, त्यानंतर ती ॲप कुठेतरी आपली इन्स्टॉल होते, ती काही त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये जेवढा डेटा आहे तेवढा ते रीड करू शकतात। त्याचनंतर याचं जे काही कारण आहे, जी काही सॉव्हरेनिटी आणि इंटिग्रिटी आहे इंडियाची, त्याचबरोबर इंडियाचे
काही डिफेन्स आहे आणि त्याचनंतर सिक्युरिटी ऑफ स्टेट अँड पब्लिक ऑर्डर, जे काही पब्लिक आपल्याला कशाप्रमाणे पब्लिकची ऑर्डर आहे त्याचप्रमाणे आणि स्टेट, ह्या सर्व गोष्टींसाठी ती बॅन करण्यात आलेली आहे. त्याचनंतर जर बघितलं आपण ह्या गोष्टी तर जर बघितलं तर जे काही लोकेशन आहे ह्याचा जो काही डेटा सेव्ह होतो किंवा आपल्या ॲपमधल्या जे काही इन्फॉर्मेशन आहे ती जे काही सेव्ह होती तर आउटसाईड इंडियाच्या कुठेतरी अनऑथोराइज्ड जे काही आहे तिथं तो सेव्ह होतो, जो काही डेटा आहे तर तो तिकडे सेव्ह होतो आणि त्यामुळे जे काही इंडियाची सॉव्हर्निटी आणि इंटिग्रिटी आहे ती कुठेतरी हर्ट होऊ शकते किंवा ते जे काही वार होईल किंवा एखादी जशी की चायना आणि इंडियाची बॉर्डर सिच्युएशन चालू आहे त्याच्यामध्ये त्या इन्फॉर्मेशनचा मोठ्या प्रमाणात इंडियाला टॅकल करण्यासाठी इन्फॉर्मेशन यूज करू शकतात. आणि जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे तो डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी पण आहे, जे की पब्लिकचा डेटा सिक्युअर. आणि आपल्याकडे जर बघितलं तर 2017मध्ये राईट टू प्रायव्हसी हा ॲक्ट आलेला आहे आणि जी काही पुट्टास्वामी केस म्हणतो त्याच्या अंतर्गत हा आपल्याकडे ॲक्ट आलेला आहे प्रायव्हसीचा आणि इथे प्रायव्हसीचं कुठेतरी उल्लंघन होतं असं दिसतंय. त्याचनंतर जर हा जो काही पॉईंट आहे तो जे काही केस आहे पुट्टास्वामी 2017ची, हा पॉईंट आर्टिकलमध्ये नाही बट मी तुम्हाला समजावून सांगते जे की आपली अंडरस्टँडिंग अजून वाढवावी. त्याचबरोबर जे काही गव्हर्नमेंटनं हे जे काही केलेलं आहे ते रॉंग रिझनसाठी राईट थिंक केलेले आहे, जे की चायना त्याचा मिसयूज केला असता ते किंवा मिसयूज त्या इन्फॉर्मेशनच्यासाठी मिसयूज करत होता किंवा केला असता तर जे काही रॉंग रिझन होतं त्याच्यासाठी इंडियाने हे जे काही पाऊल उचललं ते बरोबर आहे. त्याचनंतर जे काही टेन्शन चालू आहेत, जे काही बॉर्डरवरती टेन्शन चालू आहेत तर तो या पार्श्वभूमीवरती चायनासाठी एक स्ट्रॉंग मेसेज आहे. रादर जे की आपण म्हणतोय सिक्युरिटीसाठी किंवा जे काही पब्लिक डेटा जो आहे ती प्रायव्हसी त्याच्यासाठी ह्या ॲप बॅन केलेल्या आहेत. पण त्याच्यात सगळ्यात जास्त जो काही त्याचा कमी फायदा होऊ शकतो, बट जे काही डिस्प्यूट चालू आहे त्याच्यासाठी एक चायनाला स्ट्रॉंग मेसेज आहे. त्याचनंतर जे की आपण बघितलं प्रायव्हसी अँड डेटा फक्त जर चायनीज ॲपमुळंच प्रायव्हसी आणि जे काही सिक्युरिटी आहे ते होत नाही तर अजूनही आपल्याकडे भरपूर ॲप आहे तर त्यांचाही तिथेही आपल्या प्रायव्हसीचं उल्लंघन होतं. तर फक्त चायनीज ॲपसाठीच लिमिटेड नाही आहे. त्याचनंतर जे काही गव्हर्नमेंट आहे तर चायनीज जे काही बिहेवियर आहे की आपण म्हणतोय की बॉर्डरवरती जे बिहेवियर आहे त्याच्यासाठी जे काही मिलिटरी आणि डिप्लोमॅटिक रिस्पॉन्स जो आहे तो पूर्णपणे केला जातो. मिलिटरी रिस्पॉन्स दिला जातो, डिप्लोमॅटिक टॉकही होती. हे जे काही गोष्टी टफ आहे ते तरीही केल्या जातात. त्याचनंतर तरी चायनाचं जे काही बिहेवियर आहे त्याच्यावरती काहीच इम्पॅक्ट होत नाही. तर जे काही पब्लिक आहे तर आता पब्लिक थ्रूच कळेल की जे काही चायनाचं जे काही ॲग्रेशन चालू आहे तर पब्लिक याला कशाप्रकारे आता पब्लिक चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकतो किंवा चायनाला कशा प्रकारे याचं नुकसान होऊ शकतं आता हे पब्लिकद्वारेच कळेल. त्याचनंतर जे की टेन्शन चालू आहे, जे काही बॉर्डर एरियावरती टेन्शन, त्याचबरोबर जे काही कोविड-19ची पॅन्डेमिक जेवढी मोठी महामारी चालू आहे तर त्यामुळे कळतंय जो काही इंडियाची इकॉनॉमिक डिपेंडन्स आहे तर ती किती मोठ्या प्रमाणात चायनावरती आहे. एक डिबेटचा प्रश्न इथं निर्माण होतो. त्याचनंतर जर आपण बघितलं तर आपल्याही गोष्टी जे काही चायनाकडून आहे ते भरपूर प्रमाणात इम्पोर्ट केल्या जातात, जे काही चायनाच्या वस्तू आहेत तर त्याच्यात सेव्हरल क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिकल सेन्सिटिव्ह सेक्टर आहेत, जसं की सेमीकंडक्टर, जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्याच्यामध्ये जे काही चिप सेमीकंडक्टर असतात ते वापरले जातात तेही चायनाकडून इम्पोर्ट केले जातात. त्यानंतर जे काही फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स जसं की आपण म्हणतो की जे काही भारत आहे, इंडिया आहे तो जेनेरिक मेडिसिनचं हब आहे. सर्वात जास्त जेनेरिक मेडिसिन इंडिया बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट करतो आणि त्याचं काही जे काही बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत ते चायनाकडून मागवल्या जातात. आणि त्याचनंतर टेलिकॉम सेक्टर. आणि जे काही जेनेरिक मेडिसिन काय असते तर जे काही ओरिजिनल मेडिकल असते तर जे काही त्याचं पेटंट असतं, एका कंपनीने पेटंट घेतलेलं असतं, बट जे काही जेनेरिक मेडिसिन असतं इन्ग्रेडियंट्स तेच असतात बट ते फक्त पब्लिकला कमी पैशामध्ये अवेलेबल व्हावेत आणि पब्लिकला त्याचा हेल्थमध्ये फायदा व्हावा म्हणून जेनेरिक मेडिसिन तयार केले जातात आणि ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होतात. त्याचनंतर जर बघितलं आपण चायनाचं तर चायनाचं फक्त 4G नेटवर्कच आपल्याकडे नाही तर जे काही ऑनगोईंग त्यांची 5G ट्रायल आहे त्याच्यातही जे काही वेंडर होते ते इन्व्हॉल्व्ह होणार होते. त्याचनंतर जे की इंडियाने जे काही पाऊल उचललेलं आहे खूप टफ पाऊल आहे. जसं की बघितलं तर जी काही चायनाची जी काही इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये खूप सर्व आहे आणि त्याचनंतर इंडिया खूप मोठ्या प्रमाणात डिपेंड आहे. बट त्याचनंतर जे काही आता बॅन केलेले आहे त्यामुळे ज्यांच्या मोबाईलमध्ये ते ॲप असतील ते लोक आता डिलीट करून जातील कारण त्यात चालणार नाही.
त्या ऑपरेटच होणार नाहीत. त्यानंतर जे काही सोशल मीडियावरचं जे काही डिलीट बटन असेल, आता त्यामुळे जे काही पूर्णपणे टॅकल तर होऊ शकेल की नाही हे सांगता येणार नाही, पण जो काही प्रॉब्लेम आहे त्याचा काही जो वरचा सरफेस आहे त्याच्यामुळे तर थोड्या प्रमाणात वरती तर कळते की त्यांना लॉस होणार आहे. त्याच्यानंतर जे काही आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे ते आहे सार्क. त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. सार्क आणि बिमस्टेक म्हणजेच काय दिलेलं आहे, जर आपल्याला चायनासोबत डील करायचं किंवा चायनाला टॅकल करायचं आहे तर आपल्याला सार्कसोबत म्हणजे तिथं सार्कसोबत चांगलं किंवा अजून त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी घडून आणणं, जे की पुढे आर्टिकलमध्ये बघूच आहेत. त्यामुळे सार्ककडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर जे काही डीपर आपण म्हणतो रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन करणं, तर ते आपण सार्कच्या माध्यमातून करू शकतो आणि त्याचा भारताला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तर त्या ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये काय दिले तर ते बघूयात. पण त्याआधी की आपल्या आर्टिकलमध्ये आपल्याला काही पॉईंट आलेले आहे ते मॅप थ्रू आपण समजून घेऊयात. जो की साऊथ एशिया काय तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज येतात तर बघितलं अफगाणिस्तान येतो, पाकिस्तान, इंडिया, नेपाळ, भूतान, त्याच्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंका, मालदीव हे जे काही कंट्रीज आहेत तर ते साऊथ एशियामध्ये येतात. जेणेकरून आपण बघितलं तर यांची जे काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं तर सेम राहिलेले आहे. यांची जर आपण जॉग्राफी बघितली तर ह्या कंट्रीची जॉग्राफी सेम आहे. त्याच्यानंतर आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात तेही बऱ्यापैकी हिस्टॉरिकल, जे काही हा ब्रिटिशच्या अंडर हा पूर्णपणे एरिया होता त्यामुळे हिस्ट्री आपली सेम आहे. आणि जे काही कल्चरल म्हणतं, जे काही पीपल टू पीपल कनेक्शन आहे हेही आपलं त्या हिस्टॉरिकली पासूनच सेम राहिलेलं आहे. त्यामुळे इथं मोर इंटिग्रेशन होण्याचे भरपूर चान्सेस आहेत, पण ते तितक्या मोठ्या प्रमाणात नाही. हा झाला साऊथ एशियाचा मॅप. आणि त्याचनंतर जे काही पुढचा मॅप बघणार आहोत तर आपण त्यामध्ये सार्क कंट्री कोणत्याच आहे, बिमस्टेक काय आहेत, तर ते आधी कंट्रीचं जे काही आहे ते मॅप थ्रू समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण जे काही आर्टिकल आहे त्याला सुरुवात करूया. तर जर आपण बघितलं तर जे काही आपण म्हणतो सार्क काय आहे तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, हे की सार्कचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये कोणत्या कंट्रीज आहेत तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्याचनंतर इंडिया, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव ह्या ज्या काही कंट्रीज आहेत त्या सार्क कंट्रीमध्ये आहेत. म्हणजे ती सार्क जे ऑर्गनायझेशन आहे तर एवढ्या कंट्री त्यामध्ये आहेत. जर आपण बिमस्टेक बघितलं तर त्याला म्हणतात दी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल आणि इकॉनॉमिक कोऑपरेशन, जे की 7 मेंबर कंट्रीज आहे. तर त्याच्यामध्ये कोणती आहे तर इंडिया, नेपाळ, भूतान, त्याच्यानंतर बांगलादेश, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंका ह्या कंट्री यामध्ये आहे. आणि जर आपण बिमस्टेकचं बघितलं तर 22% त्याची जी काही वर्ल्डची पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये होते आणि $2.7 ट्रिलियन त्याची कंबाईन GDP होते. आणि आपण बघू शकतो छोटे जे काही मायन्यूट डिटेल्स आहेत इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे काही ॲक्च्युअल आर्टिकल आहे तर ते बघू शकतो आपण. जे काही इंडिया आणि चायनाचा बॉर्डरच्या वरती टेन्शन चालू आहे आणि ते वाढतच आहे. आणि त्यासाठी चायना जो आहे तर तो ग्लोबल एक्सपान्शनिझम करतोय, म्हणजे तो ग्लोबली एक्सपान्शन होण्याच्या प्रयत्नात आहे. आणि जो काही इंडिया आहे, इंडियाचे इंटरेस्ट आहे त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो किंवा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी जी काही न्यू दिल्ली आहे, आपण ज्याला भारत म्हणतो आपली राजधानी, त्याच्यासाठी एक मेजर कन्सर्न आहे. तर कोणते आहेत ते बघूया, कॉज आणि कन्सर्न्स. जे काही आपण बघितलं पाकिस्तान तर आहे तो पूर्णपणे चायनाच्याच बाजूनं असतं. कधीही बघितलं तर आपल्या अगेन्स्ट आपल्याला आहे असं लक्षात येईल. त्याचनंतर जे काही नेपाळ आहे तोही आता क्लोजर जातोय चायनाच्या. जसं की मटेरियल रिझन, चायना तिथे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय, त्यामुळे मटेरियल रिझनसाठी नेपाळ चायनाकडे जास्त जातोय. त्याचबरोबर बांगलादेशचं बघितलं तर 97% जे काही बांगलादेशी प्रोडक्ट्स आहे तर त्याला टॅरिफ एक्झम्पशन दिलेलं आहे 97%, म्हणजे 97%. त्यामुळे चायना कुठेही आपल्याला फायदा होईल अशा ठिकाणी काही ना काही करत असतो. आणि जर बघितलं तर श्रीलंकाला मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ऑलरेडी, आता त्याच्यात अजून करतोय, त्याला अजून इंटेन्सिफाय करतोय. तर जर बघितलं आपण जे काही ब्रुकिंग इंडिया स्टडी आहे त्याच्या अकॉर्डिंग बघितलं, जे काही साऊथ एशियन नेशन्स आहेत ते लार्जली डिपेंड आहेत चायनावरती. जर आपण बघितलं तर जिओग्राफिकली हे इंडियाच्या मिळते जुळते आहेत, जिओग्राफिकली इंडियासारखे आहेत, पण जे काही इकॉनॉमिकली म्हणतो किंवा लार्जली ते चायनावरती इम्पोर्टसाठी डिपेंड आहेत. त्याचनंतर जर आपल्याला बघायचं झालं तर सार्क जी ऑर्गनायझेशन आहे तर ती चांगल्या प्रकारेला टॅकल करू शकतो, तर त्याची पुनर्रचना करणं गरजेचे आहे. तर सार्क हे काय आहे
तर जी काही जी काही सार्क आहे तर ती स्ट्रॅटेजिक डिलिंग करू शकते. तर कुणाला? चायना. जे काही साऊथ एशियामध्ये इंडिया चांगल्या प्रकारे स्ट्रॅटेजिकली उभारून एक रोल प्ले करू शकतो आणि चायनाला टॅकल करू शकतो. बट सार्कमध्ये काय झालेलं आहे तर 2014 पासून ते एक डोल्ड्रममध्ये आहे, तिथे काहीही झालेलं नाही आहे, मीटिंग पण नाही आहे. त्यानंतर जर विचार केला तशी पार्श्वभूमी काय झाली, याची पार्श्वभूमी काय आहे, तर 2014मध्ये जे काही सार्कची मीटिंग जी होती ती पाकिस्तानमध्ये होती आणि पाकिस्तानच्याकडे जेव्हा मीटिंग होती तर त्यांनी जे काही दहशतवादी असतात तर ते काही दहशतवादी जे काही आपण म्हणतो तर आपला जम्मू काश्मीरचा पार्ट आहे आणि लडाखचा, तर तिथे काही ना काही कुरापती काढतच राहत होता. त्यामुळे तर इंडियाने सांगितलं जोपर्यंत चायना त्यांची दहशतवाद कमी करत नाही, जे काही दहशतवाद आणि टेररिझम आहे ते कमी करत नाही, तोपर्यंत सार्कमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही किंवा सार्कची मीटिंग घेण्यात येणार नाही. आणि ती बॉयकॉट केली, म्हणजे इंडिया प्रेझेंट राहिल्या नाही, त्यामुळे बाकी कंट्रींनी ती मीटिंग घेतली नाही आणि तेव्हापासून ती डोल्ड्रममध्येच आहे. आणि जर बघितलं तर जे काही पॉलिटिकल इंटरेस्ट आहे ते कमी कमी होत गेले जे सार्कमधले आहेत. त्याच्यानंतर जे काही इंडिया आहे पाकिस्तानला इंटरनॅशनली एक आयसोलेट करण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे, जे की बरोबर आहे. जे काही ते टेररिझम फैलावतात, जे काही टेररिझम आहे त्यामुळे इंडियाने काय केलेलं आहे तर इंटरनॅशनली पाकिस्तानला आयसोलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो त्यानंतर जे काही SD मुनी प्रोफेसर आहे ते काय म्हणतात की जे काही इंडियाने इंटरनॅशनली आयसोलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते जे काही पाकिस्तान आहे तर तो इंटरनॅशनली आयसोलेशन फेसच करत नाही, असं ते प्रोफेसरचं मत आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर याला अल्टरनेटिव्ह जी काही सार्क होती त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून बिमस्टेक ही एक ऑर्गनायझेशन तयार करण्यात आली. जी काही बिमस्टेक आहे तर ती कॅनॉट रिप्लेस सार्क, म्हणजे सार्कला रिप्लेस करू शकत नाही. तर का? जे काही कम्युनिटी आयडेंटिटी आहे, जी काही हिस्ट्री आहे तर ती बिमस्टेकची वेगळी आहे, सार्कची वेगळी आहे, तर सार्कला रिप्लेस नाही करू शकत बिमस्टेक. त्याच्यानंतर जे की बिमस्टेक जास्त फोकस कशावरती आहे, त्याचा बे ऑफ बेंगॉल जे रिजन आहे म्हणतो आपण, तर बे ऑफ बेंगॉलच्या त्या रिजनवरती जास्त बिमस्टेकचा फोकस आहे. त्याच्यानंतर जे काही म्हणतो आपण साऊथ एशियाचं जे काही नेशन आहे त्याच्यासाठी अनअप्रोप्रिएट आहे, म्हणजे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचा नाही आहे, किंवा जे काही साऊथ एशियाचा रिजन आहे, एशियाचा रिजन, त्याच्यासाठी एवढं महत्त्व नाही आहे बिमस्टेकचं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण सार्क जो आहे तर तो साऊथ एशियाचं इंटिग्रेशन करू शकतो, इकॉनॉमिकली जास्तीत जास्त इंटिग्रेशन होऊ शकतं, जे की आपण त्याला जॉग्राफिकली बघितलं तरी पण. त्याच्यानंतर जे काही साऊथ एशिया आहे तर लिस्ट इंटिग्रेटेड रिजन आहे. जर वर्ल्डच्या कम्पेअरमध्ये बघितलं तर जो की लिस्ट इंटिग्रेटेड रिजन आहे. इंट्रा रिजनल ट्रेड म्हणजेच कसं, एक समजावून सांगायचा भाग म्हटला तर इंट्रा म्हणजे जर आपण आपल्या स्टेटचं बघितलं, भारताचं उदाहरण घेऊ, इंट्रा म्हणजे स्टेटमधल्या स्टेट आणि इंटर म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये, तर तसंच इंट्रा म्हणजे जे काही साऊथ एशियाच्या कंट्री आहे तर त्याच्यामधला ट्रेड. त्याच्यानंतर तो जो आहे तर तो 5% आहे सध्याचा, जो की 25% त्याचं जे काही टोटल पोटेन्शियल आहे, जे की एशियन रिजन आहे, जे की इंट्रा रिजनल जे काय आहे तर ते बघितलं तर. त्याचबरोबर आपण जर पुढचा पॉईंट बघितला तर जे काही साऊथ एशियाच्या कंट्रीज आहेत की आपण बघितलं मागे मॅपमध्ये पण, तर ते जे काही ट्रेड ट्रीटीज आहे तर त्याला जे काही पॉलिटिकल म्हणतो आपण सपोर्ट, त्याची ही कमतरता आहे. आणि त्याच्यानंतर जो काही विश्वास असतो त्याचा कुठेतरी डेफिसिट आहे, विश्वास नाही एकमेकांमध्ये. त्याच्यामुळे जे काही मिनिंगफुल मुवमेंट व्हायला पाहिजे, जे काही तिथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती डेव्हलपमेंट होत नाही. त्यात जर वर्ल्ड बँकच्या अकॉर्डिंग बघितलं तर जो काही साऊथ एशियाचा स्टँड्स आहे तो $23 बिलियन आहे. जर अंदाज लावला तर 63 बिलियन त्यांचा $63 बिलियन इतका त्यांचा ट्रेड होऊ शकतो, बट तेवढा नाही आहे कारण त्यांच्यामध्ये तेवढी व्यापारच नाही आहे. त्याचनंतर जर सार्कचं बघितलं जे काही इन्व्हेस्टमेंट ट्रीटी आहे तर 2007 पासून त्या पेंडिंग आहे, जे काही निगोशिएशन व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे. त्याचनंतर युनायटेड नेशनची जी काही कॉन्फरन्स आहे तर जे काही ट्रेड आणि डेव्हलपमेंट आहे तर इंट्रा एशियन इन्व्हेस्टमेंट जे काही कॉन्स्टिट्यूट आहे तर त्यांनी 19% सांगितलेली आहे, जे काही टोटल इन्व्हेस्टमेंट ते करू शकतात. त्याचनंतर आणि ह्या रिजनमुळे जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट फ्लो होऊ शकते, जे काही युनायटेड नेशनची कॉन्फरन्स आहे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर डीपर रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन जे आहे तर ते एक इंडिया म्हणतो तर ते झाल्याच्या नंतर इंडिया एक सेंट्रल रोल प्ले करू शकतो, जे की स्ट्रॅटेजिक इंटरेस्टसुद्धा इंडियाचे तिथे आहेत. तर त्याचनंतर
ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, जे की डीपर रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन आपण जे काही इंडिया आहे त्याने हे साऊथ एशियन कंट्रीज जे काही साऊथ एशिया आहे त्या कंट्रीमध्ये घडून आणले, तर एक सेंट्रल रोल म्हणून इंडिया कुठेतरी उभारून येऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यासाठी काही डोमेस्टिक चॅलेंजेस आहेत, तर ते डोमेस्टिक चॅलेंजेस कोणते आहेत सार्कसाठी, तर ते बघू शकतो. म्हणजे आपल्या भारतातले कोणते गोष्टी आहेत की त्या सार्कला कारणीभूत आहेत, चांगली डेव्हलपमेंट होण्यापासून रोखू शकतात. तर फर्स्ट बघितलं तर पॉलिटिकल डिवाइड ॲट होम, म्हणजे काही पॉलिटिकल डिवाइड झालेला आहे आपल्या भारतामध्ये. जी काही आयडिओलॉजिकल रिझन आहे, जी काही आयडिओलॉजी आहे ते रिझन आहे मोठ्या प्रमाणात. आणि त्याचनंतर एक अँटी पाकिस्तानची भूमिका, म्हणजे एक अँटी पाकिस्तान होऊन जातं, जसं की हिंदू मुस्लिम, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ती आयडिओलॉजी होऊन जाते. त्याचनंतर इस्लामोफोबिया, जसं की ते इस्लामिक आहे, हे हिंदू आहेत, हा जो काही प्रकार होतो तो होत असतो, जे काही इंडियन सॉईल आहे. आणि हे जे काही रायटरचं मत आहे, स्पेशली माझं यामध्ये काहीही मत नाही, जे काही दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा आणि थोडंसं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे असं कुणी येऊन म्हणू नका की काहीतरी सेक्युलरिझम धर्म हे काहीतरी बोलते, असं काहीच नाही. जे ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करते. त्याचनंतर जे काही बांगलादेशी मायग्रंट्स आहेत, तर जे काही आसाममध्ये NRC, त्याच्यानंतर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, हे जे काही आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो जे काही बांगलादेशी मायग्रंट्स आहेत, तर त्यांच्यासाठी एक प्रश्न निर्माण होतोय. आणि जे काही बांगलादेश आहे, तर जे काही आपलं फॉरेन पॉलिसी आहे, तर त्याच्यावरती कुठेतरी इन्फ्लुअन्स होत आहे. आपल्या जे काही डोमेस्टिक आपण गोष्टी करतोय त्याच्यासाठी जर बांगलादेशच्या दृष्टिकोनातून बघितलं तर. आता पुढचा पॉईंट आहे सॉफ्ट पॉवर. तर सॉफ्ट पॉवर काय असते आणि हार्ड पॉवर काय असते. जर सॉफ्ट पॉवरचा विचार जर केला तर आपलं कल्चर, आपल्या फूड हॅबिट्स, लाईक आपले जे काही योगा आहे ते आपण पूर्ण जगभर पसरवलेलं आहे, ही झाली सॉफ्ट पॉवर. त्याचनंतर आपले मूवीज. आणि जी काही हार्ड पॉवर म्हणतो, ट्रेड, मिलिटरी, त्यानंतर मिलिटरी एक्सरसाइज, ह्या जे काही आहेत ते आपल्या झाल्या हार्ड पॉवर. तर सॉफ्ट पॉवर ज्या आहेत, तर आपली जी काही लिडरशिप आहे, जी काही या इंडियाची लिडरशिप जी रिजनमध्ये आहे ती आहे एक लिबरल आणि सेक्युलर डेमोक्रेसी, एक धर्मनिरपेक्ष डेमोक्रेसी आणि लिबरल ह्या एक इमेज आहे. त्याचनंतर जी काही म्हणजे हे जे काही रिजन आहे त्याच्यामध्ये, त्याचनंतर ह्या ज्या काही कुठे गोष्टी आहेत कुठेतरी कमी होतात. त्यामुळे जे काही नेबरिंग कंट्रीज आहे त्यांच्या मनामध्ये अँटी इंडियाचे सेंटिमेंट जो काही आहे, आता तो आपण सेकंड पॉईंट बघणार आहोत. तर जे काही मोदी गव्हर्नमेंट आहे, तर इथे एक पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. तर एक मोदी ॲडमिनिस्ट्रेशन असतं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असतं किंवा इंडियन गव्हर्नमेंट असतं. त्यामुळे जे काही कुठे लिहून येतं पेपरमध्येही मोदी गव्हर्नमेंट डिरेक्टली लिहितात, पण मोदी ॲडमिनिस्ट्रेशन असतं. त्यामुळे हा पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जे काही स्लोगन आहे, तर आत्मनिर्भर त्यांचा हा स्लोगन आहे. आणि आत्मनिर्भर म्हणजे की भारत हा एक आत्मनिर्भर करायचा, म्हणजे सेल्फ रिलायन्स अँड व्होकल फॉर लोकल मीन्स, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे जे काही आपण बघतोय ते ही एक अनक्लिअर आहे, जे की आपण म्हणतो इकॉनॉमिक जे विजन मोदी गव्हर्नमेंटनं केलेले आहे. त्याचनंतर यामुळे काय होतंय, जे काही प्राईम मिनिस्टर आणि त्यांचे जे काही मिनिस्टर आहेत बाकीचे अजून, तर त्यांनी जे काही डिपेंडन्स आहे, जो काही आपण इम्पोर्ट करतो, तर तो कुठेतरी कट डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कमी केलेला आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्यामुळे आपण कसं करू शकतो की जे आपल्याला अदर ज्या काही कंट्रीज आहे, नेबरहूड आहे, त्यांच्यासोबत आपल्याला म्हणजेच जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढवायच्यात. त्याचनंतर ही जी काही प्रोटेक्शनिझम काही आपण म्हणतो पॉलिसी आहे की फक्त भारताच्या गोष्टी भारतामध्ये तयार होणार, भारतासाठीच तयार होणार, तर ही जी काही गोष्ट आहे, तर साऊथ एशियन जे काही इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणतो आपण, त्याच्यासाठी एक कुठेतरी ही गोष्ट लागू होत नाही. त्याचनंतर जर बघितलं आपण जे काही सार्क आहे, जे काही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत, यांनी जी काही सार्कची एक व्हर्च्युअल मीटिंग घेतली, जे काही पॅन्डेमिक कोविड-19 आहे ही महामारी, त्याच्या धर्तीवर एक सार्कची मीटिंग घेतली व्हर्च्युअल. त्याचनंतर ही कुठेतरी चांगली गोष्ट आहे अशी होणं, बट त्याच्यानंतर एक सस्टेन एंगेजमेंट करणं गरजेचं आहे. इतकीच गोष्ट एक पुरेशी नाही आहे, तर जे काही पॅन मोमेंट्स म्हणतो आपण ती करणं गरजेचं आहे, ज्याने सस्टेन एंगेजमेंट होईल आणि जास्त दिवसपर्यंत ते टिकून राहील. तर हे झालं आपलं सेकंड आर्टिकल. आता जे काही आहे आपण ते पुढचं आर्टिकल बघूयात. तर आता आपण बघतो जे की
ज्याला 2.0 जे काही झालं, जे काही 1.0 जूनमध्ये आणि 2.0 आता जुलैपासून चालू होतंय, म्हणजे जे काही लॉकडाऊन होतं त्याला कुठेतरी सूट दिली जाते, शिथिलता आणली जाते त्याच्यामध्ये, तर त्याला 2.0 म्हणतात. जे की आपण जर बघितलं जे काही 2.0 आहे तर रोग नियंत्रण आणि ज्याची काही क्रियाकलाप आहे तर त्याचे काही विस्तार करतोय, ज्या काही गोष्टी आपण शिथिल करण्याचा प्रयत्न आपण म्हणजे गव्हर्नमेंट करत आहे, तर ते काही बारीक त्यानं त्याची कार्यक्षमता बघणं गरजेचं आहे, बारीक गोष्टींचं लक्ष करणं, बारीक बारीक गोष्टी बघणं आणि ती एक स्ट्रॅटेजिक जी काही रणनीती आहे ती ॲडॉप्ट करणं हे गरजेचं आहे किंवा तशी कुठेतरी एक मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तर जे काही आहे ते बघूयात आपण. आणि स्वतः मीही तुम्हाला एक सांगते, जे काही आता पूर्णपणे जे काही अनलॉक होत आहे त्याच्यासाठी लोक बाहेर पडतात, तर स्वतःची काळजी स्वतःला घ्यायची. जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांनी स्टेटवरती दिलेली आहे आणि स्टेट जे आहे तर ते पूर्णपणे गायडन्स देत आहे, पूर्णपणे प्रत्येक गोष्ट सांगत राहतो. पण आपण जेव्हाही कधी बाहेर जाल, कामाशिवाय बाहेर जाऊ नका आणि जायचं जरी असेल तर मास्क लावणं गरजेचं आहे. बाहेरून आल्याच्या नंतर हात वगैरे स्वच्छ धुणं गरजेचं आहे सॅनिटायझरनं. ह्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करणं गरजेचं आहे. जसं की आपण बघतोय सुरुवातीला केसेस कमी होती पण भीती खूप होती लोकांच्या मनामध्ये, बट आता लोकांच्या मनामध्ये भीतीच राहिलेली नाहीये, बट केसेस खूप वाढत जात आहे. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःला चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे. तर चला आपला आर्टिकल आहे त्याला बघूयात आपण. जे काही होम मिनिस्टर आहे त्यांनी जे काही लॉकडाऊन आहे त्याच्यासाठी काही रिलॅक्स करण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे की जुलै 31 पर्यंत राहणार आहे. आणि जे काही कंटेनमेंट झोन आहेत तर त्याला सोडून जे काही अदर ग्रीन झोन आहे जिथे की जास्त प्रमाणात जे काही व्हायरसच आहे त्याचं इन्फेक्शन नाही आहे, तर त्याच्यासाठी जी काही आहे त्याच्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर मास गॅदरिंग म्हणतो ते प्रॉहिबिशन करण्यात आलं आहे, त्याला अडवण्यात आलेलं आहे, म्हणजे मास गॅदरिंग होणार नाही. त्याचबरोबर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तशाच रेस्ट्रिक्ट केलेल्या आहेत, काहींना सूट दिलेली आहे. त्याचबरोबर जे की आपण म्हणतो आफ्टर दी फर्स्ट फेज, जे काही फर्स्ट फेज जे काही नॅशनल लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर जी काही फर्स्ट फेज होती त्याच्यात म्हणजेच की अनलॉक केलं. त्याचनंतर जे काही पॅन्डेमिक आहे तो हँडल करण्यात आला. त्याचनंतर जे काही टेस्टिंग करण्यात आली, जे काही रुग्ण होते त्यांना ट्रेस करण्यात आलं, क्वारंटीन करण्यात आलं आणि जे काही सिकर पेशंट होतं त्यांना ट्रीटमेंटही करण्यात आली. आणि जे काही इन्फेक्शननं लोक मरत होते, जे काही मॉर्टॅलिटी होती तीही कुठेतरी कमी करण्यात आली. आणि ही जी काही डिपेंड होतं ती जे काही कॅपॅसिटी डिपेंड होती ती इंडिव्हिज्युअल स्टेटवरती होती. जसं की इंडिव्हिज्युअलची स्टेटची काय कॅपॅसिटी असेल, काय असेल त्याच्यावरती डिपेंड होतं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे जेवढे काही रिसोर्सेस आहे त्यांच्या प्लॅनिंगनं त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचनंतर जर बघितलं केस टोटल बघितलं आपण किती आहेत तर 3,47,326. आणि हां, ही जो काही डेटा आहे तर तो लेटेस्ट डेटा नाही आहे, कारण आर्टिकल जे लिहिलं गेलेलं असतं ते आधीच लिहिलं गेलेलं असतं, त्याच्यामुळे आताची संख्या वाढलेली असू शकते. आणि त्याच्यात जे काही डेट झाले, जे काही मरण पावलेले आहेत तर त्यांची 17,403 अशी संख्या आहे. तर तुम्ही स्वतःही चेक करू शकता संख्येत वाढ झालेली असेल. त्याचनंतर जर बघितलं तर कोविड-19 जे आहे त्याचं प्रेडिक्शन नाही करू शकत, तर तो कधी पीकला असेल किंवा कधी जाईल. पण लेटेस्ट जी अनाऊन्समेंट आहे तर जी काही हेवी रिस्पॉन्सिबिलिटी स्टेटवरती आलेली आहे. आणि अर्थातच जे काही स्टेट आहे तर ते इम्पॉवर सक्षम आहे, जे काही ॲडिशनल रेस्ट्रिक्शन कंटेनमेंट झोनमध्ये त्यांना लावायचे आहे ते देऊ शकतात किंवा लावू शकतात ॲडिशनल जे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्यानंतर इंटर आणि इंट्रा स्टेट म्हणजेच स्टेटमधल्या स्टेटमध्ये आणि एका स्टेटहून दुसऱ्या स्टेटमध्ये जे काही मूवमेंट होती लोकांची आणि गुड्सची त्यालाही ते काहीतरी रेस्ट्रिक्शन्स लावू शकतात. त्यानंतर जे काही कम्युनिटी लेवल मॉनिटरिंग करणं चालू आहे, जसं की इन्फ्लुएन्झा लाईक फिवर जे काही ताप येतो, त्याचनंतर रेस्पिरेटरी इलनेस आणि टेस्टिंग करणं हे सगळं मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचनंतर जी काही गुड सेरोलॉजिकल टेस्टिंग ज्याला की लॅबोरेटरी म्हणतात ती कंटेनमेंट झोनमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे तिथे ते की टेस्टिंग केली जाते. त्याचनंतर जर बघितलं तर जे काही अनलॉकची फेस आहे ही क्रुशियल आहे आणि इथे सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवणंही गरजेचं आहे. त्याचनंतर जर पुढचा पॉईंट बघितला तर जे काही स्टेट आहे त्यांना रिअलाईज करणं गरजेचं आहे की जास्त ज्या काही मोर ॲक्टिव्हिटीला जर शिथिल केलं, जर मोर ॲक्टिव्हिटीजला परमिशन दिलं तर जे काही पेशंट्स आहेत तर ते अजून वाढण्याचा धोका आहे. आणि जर आपण हॉस्पिटल्स बघितले तर कुठेतरी कमी पडत आहेत आणि ऑलरेडी त्याच्या कमी पडतं म्हणण्यापेक्षा जे काही हॉस्पिटल्स आहेत तर ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप सगळे
काही लोक आहेत जे पेशंट आहे, बेडची जी काही अवेलेबिलिटी आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते. त्याच्यानंतर जो काही स्टाफ आहे तो पूर्णपणे काम करण्यात लागलेला आहे, त्यांचा थकवा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला करणं काय गरजेचं आहे की टार्गेटेड लॉकडाऊन, जे काही स्मॉलर एरिया आहेत, जो की जास्त प्रमाणात तिथे पेशंट आढळतात, तिथं टार्गेटेड लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. आणि हेल्दी बिहेवियर एनकरेज करणं, म्हणजे हेल्दी बिहेवियर तिथं आणणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या काही केसेस आहेत त्या कमीत कमी कशा करता येईल याच्यावरती फोकस देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे की महाराष्ट्र, तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल म्हणतो आपण, तर त्यांची जी काही आहे तिथं केसेस खूप प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे त्यांचं लॉकडाऊन एक्सटेंडेड केलेलं आहे 31 जुलैपर्यंत. आणि त्याचबरोबर तिथले जे काही लोक आहेत तर त्यांना, जे काही रेसिडेंट्स आहे त्यांना कंपल्सरी मास्क यूज करणं, त्याच्यानंतर जो काही मेसेज आहे तर फेस कव्हरिंग, ह्या गोष्टी त्यांना सांगणंही गरजेचं आहे. आणि जे काही सोशल डिस्टन्सिंग आहे तेही फॉलो करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर पुढचा पॉईंट बघितला तर जे काही इन्फेक्शन आहे, जर कधी जे काही इन्फेक्शन स्प्रेड होतं आहे ते कधी कंट्रोलमध्ये येईल कधी नाही हे सांगता येत नाही, बट ते करणं खूप गरजेचं आहे. ती जे काही इन्फेक्शन होतं ते कंट्रोलमध्ये आणणं, जेणेकरून जी काही सिस्टीम आहे ती डोमेस्टिकल एमर्जन्सी ट्रॅव्हल हँडल करता येईल. ती जे काही आपण म्हणतो ट्रॅव्हल इकडून तिकडे जाण्याचं ते पूर्णपणे प्रॉपर हँडल करता येईल. त्यामुळे जे काही इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर विचार केला तर जे काही सिनियर सिटीजन्स आहेत, जे की वृद्ध म्हणतो आपण, त्यांना जे काही ड्रग्स आणि त्यांचं हेल्थ केअर आहे तर ह्या महामारीमुळे त्यांना त्याचा जो ॲक्सेस आहे तो कुठेतरी कमी पडतोय. त्याच्यामुळे त्यांच्यावर वाईट वेळ आलेली आहे, कारण त्यांना त्यांचं जे काही महत्त्वाच्या ड्रग्स आहेत त्याच उपलब्ध होत नाहीत. त्याच्यानंतर जे काही USA वर्कर आहेत तर ते जे काही बाहेरच्या दुसऱ्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्येच ट्रॅप होऊन बसलेले आहेत. तर हे झालं आपलं की जे काही सिनियर सिटीजन आहेत त्यांच्याविषयी. तर ह्या गोष्टी पूर्णपणे होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही सेंटर आहे तर सेंटरनी काय केलेलं आहे तर जे काही फूड ग्रेन आहे तर ते एक्सटेंड केलेलं आहे, म्हणजेच 5 महिन्यासाठी फ्रीमध्ये देण्याचं अजून एक्सटेंड केलेलं आहे, जे की 80 करोड त्याच्यात पीपल्स पॉप्युलेशन येणार आहे. त्याच्यात काय काय येणार आहे तर 5 किलो जे ग्रेन येणार आहे आणि 1 किलो डाळ येणार आहे, म्हणजे त्याला आपण पल्सेस म्हणतो. आणि ती फॅमिलीची नीड आहे ती पूर्ण करू शकते. त्यामुळे जे काही कमिंग वीक आहे, येणारा जो काही आठवडा आहे, दिवस आहेत, तर त्याच्यामुळे काय करणं गरजेचं आहे, सोशल इम्पेरेटिव्ज आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ॲड्रेस करणं, जसं की जे काही सोसायटीचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते ॲड्रेस करणं. त्याचबरोबर जे काही इन्फेक्शन होतं आहे आणि ज्या काही डेथ्स होतात त्याही गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. अनलॉक करतोय ह्या गोष्टी पण ठीक आहे, तेवढेच परमिशन देते काही ॲक्टिव्हिटीला ते पण बरोबर आहे, पण त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आहेत त्या दुसऱ्या की जे काही सोसायटी आहे त्यांच्यासाठी वेलफेअर गोष्टी कोणत्या आहेत त्याही बघणं गरजेचं आहे. हे सगळं ह्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. आणि त्याचनंतर मी तुम्हाला हे जे काही आर्टिकल आहे तिन्ही ते चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि ते मराठीतून समजावून सांगितलेलं आहे. बट तुम्हाला असं वाटत असेल की माझं कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे तर तुम्ही त्याच्यात करेक्शन करू शकता आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तसं सांगू शकता. त्याचनंतर जर तुम्हाला असं वाटतं मी याच्यात अजून काहीतरी गोष्टींची इम्प्रूव्हमेंट करू शकते, मला मराठीमध्ये अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते शिकवण्यासाठी, तर मी तीही इम्प्रूव्हमेंट करेल. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला ते सजेशन देऊ शकता. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही ते लाईक करा आणि त्याचनंतर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट जे लेक्चर येईल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि त्याचबरोबर हे जे काही लेक्चर आहे तर तुम्ही ते तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. जे की मराठीतलं मटेरियल खूप कमी अवेलेबल आहे आणि द हिंदूचं मटेरियल जे आहे अनालिसिसचं ते तर नसल्यासारखंच आहे, त्यामुळे तुम्ही शेअर करू शकता. आणि शेवटची गोष्ट, जे की तुम्हाला लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐकले त्याबद्दल तुमचे धन्यवाद.